तर शेतकरी बांधवांनो, आपला मागचा व्हिडिओ अर्धाच बोलणं झालं होतं या बागेबद्दल. तर आपण पुढचं तुम्हाला सांगतो की हा बाग जे शेतकरी ज्या गोष्टीला वैतागले होते की हा बाग पूर्ण पिवळा राहायचा, जास्त ओलावा राहिल्यामुळं, भापसा कंडिशन असल्यामुळं, आणि त्यामुळं माल यायचा, साईज बनायचे नाही, गळून जायचा, पैसे होत नव्हते. ह्या गोष्टीला शेतकरी वैतागल्यामुळं शेतकरी बाग काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आता इकडे हार्वेस्टिंग झालेला आहे माल, जे तुम्हाला सांगितलं की 1500 कॅरेट आपण हार्वेस्ट केले, आणि अजून आता त्या कोपऱ्यात आणि खालच्या कोपऱ्यामध्ये मिळून आपल्याला अजून 400-500 कॅरेट आपल्याला अंदाज आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण यांच्याकडून बाग घेतला, आणि यांच्याकडून ज्या थोड्या छोट्या गोष्टी होत्या ज्या चुकत होत्या, आणि पाण्याचं नियोजन, आता पाऊस येणार, जमीन वल्ली करणार, त्याला तर काय करू शकत नाही आपण, पण त्याच्यासाठी आपण एक खाली चर काढून घेतली त्यांच्याकडून, तिकडे ते चरीतून ते पाणी विहिरीत मॅनेज केलं. असं थोडासा पर्याय काढून आपण ते जो ओलावा जास्त राहत होता तो 3 नाही पण 1.5 महिन्यामध्ये कमी केला. आणि त्याच्यानंतर ते काय झालं की बार तर चांगला फुटलाच, पण वापसा कंडिशनमध्ये त्याची साईज चांगली राहिली आणि माल टिकला पण. आणि आता त्याच्यानंतर एवढा माल हार्वेस्ट होऊनसुद्धा झाडाची कंडिशन कशी झालेली, कशी आहे ते तुम्ही बघू शकता. एकदम ग्रीनरी आहे, आंबेबार पण फुटला आहे, पण तो जास्त नाही आहे. अशा काही फांद्यांना भरपूर आहे, बघा काय फांद्यांना असं भरपूर फुटलेलं आहे, तर काहींना काहीच नाही. त्याच्यामुळं ते काही विषय नाही. पुढच्या वर्षी आपल्याला अजून चांगल्या प्रकारे मृगबार फोडायचा आहे बागेमध्ये, आणि हे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न करून द्यायचं आहे. आपल्याकडे वार्षिक कन्सल्टिंगला हा बाग आहे. आपण वर्षभर महिन्यातून 1-2दा येऊन त्यांना सल्ला देतो. जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. आणि बाकी शेतकऱ्याचे कष्ट, तर शेतकऱ्याचे कष्ट आणि माझे अनुभवाची जोड, ह्या 2 गोष्टीमुळे हा बागेची कंडिशन अशी झालेली आहे. पुढचा व्हिडिओ आपण शेतकऱ्यासोबत बनवूया, त्यांच्याकडून पण तुम्हाला काही माहिती ऐकायला मिळेल. धन्यवाद.